माझी मोलकरीण रोज मला म्हणायची, डॉक्टर मॅडम तुम्ही नाईट शिफ्ट करत नका जाऊ, तुमच्या वाट्याची शिक्षा मला भेटते. मला हे तिचे बोलणे समजतच नव्हते. एक दिवस माझी तब्येत खराब झाल्यामुळे माझ्या जागेवर दुसऱ्याला ड्युटी देऊन मी अचानकच घरी लवकर आले. तेव्हा माझ्या खोलीतून ओरडण्याचे आवाज येत होते. त्यावेळेस माझा नवरासुद्धा घरी नव्हता. पण जेव्हा खोलीचा दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. कारण खोलीमध्ये माझी मुलगी आणि ती मोलकरीण. मी खूप दिवसांपासून बघत होते की ती मोलकरीण माझ्याकडे यायची आणि काही न बोलताच तिथून निघून जायची. कदाचित तिला माझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल असे मला वाटत होते. म्हणून मी एक दिवशी तिला विचारले, सखू सगळं ठीक तर आहे ना? तुला माझ्याशी काय महत्त्वाचं बोलायचं आहे का? मला वाटले कदाचित तिला पैशांची गरज असेल, कारण अनेकदा गरीब लोकांना पैशांचीच अडचण असते. म्हणूनच मी तिला विचारले की तिला पैशांची गरज आहे का? तेव्हा सखू म्हणाली, नाही मॅडम, मला पैशांची गरज नाही, उलट मला तुमच्याशी काहीतरी वेगळं महत्त्वाचं बोलायचं आहे. मला तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. मी तिला म्हणाले, सखू मला लवकर सांग, मला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी उशीर होत आहे. तेव्हा सखू म्हणाली, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्ही नाईट ड्युटी करत नका जाऊ. तिचे हे बोलणे ऐकून मी चकित झाले आणि रागाने तिच्याकडे पाहू लागले. तिचा बोलण्याचा अर्थ काय होता? तुम्ही नाईट ड्युटी करायची नाही म्हणजे? ती हे बोलणारी आणि मला सल्ला देणारी कोण होती? मला रागात वाहिल्यामुळे सखू घाबरून तिथून लगेच निघून गेली. आता मला वाटू लागले होते की मला तिच्यावर नजर ठेवायला हवी, कारण मला समजायला हवे की तिच्या डोक्यात नेमकं काय चाललं आहे. असो, त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये निघून आले. तसे तर पहिल्यांदा मी दिवसाचीच ड्युटी करत होते, पण गेल्या काही वर्षांपासून मी नाईट शिफ्ट करत आहे आणि मला याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कारण आता मुलंसुद्धा मोठी झाली आहेत आणि मी सखूला फुल टाईम कामावर ठेवले होते. म्हणजे ती दिवसरात्र आमच्याच घरी राहील आणि संध्याकाळी तर माझे पती बाहेर जात होते, त्यामुळे मला कोणतीच चिंता नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून सखूबद्दल माझ्या मनात विचित्र विचार यायला लागले होते की ती माझ्या मागे काही चुकीचं तर करत नसेल ना. मी अनेकदा माझ्या मैत्रिणींकडून किस्से ऐकत आले आहे की एक महिला अशीच मोलकरणीच्या हाती तिचं घर सोडायची आणि नोकरी करायला बाहेर जायची. पण मागे तिच्या नवऱ्याने त्या मोलकरीणसोबत प्रेमसंबंध ठेवले आणि तिच्याशी गपचूप लग्नही केले. जेव्हापासून मी ही बातमी ऐकली होती तेव्हापासून माझ्या मनाला चैन पडत नव्हते. एका मनाने तर मला माझ्या पतीवर पूर्ण विश्वास होता की माझा पती माझ्यासोबत असे कधीच करणार नाही, आणि मला त्या मोलकरीणवर सुद्धा विश्वास होता, कारण ती खूपच सभ्य आणि विश्वासू स्त्री होती. पण परत मी विचार करायचे, कोणाला बदलायला वेळ लागत नाही. मी माझ्या पतीवर आणि मोलकरीणवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. मी सकाळी उशिरापर्यंत झोपत असे, त्यामुळे माझे पती सखूच्या हाताचा नाश्ता करूनच जात होते. मला वाटत होते की मला स्वतःला त्यांना नाश्ता बनवून द्यायला हवा. पण पूर्ण रात्रभर ड्युटी करून झाल्यानंतर मी एवढी थकून जात होते की जेव्हा मी 7 वाजता घरी यायचे तेव्हा गाढ झोपेत जायचे आणि मग मला उठवण्याचे मनसुद्धा करत नसायचे. मी दुपारी 1:30 वाजताच उठायचे. दुपारचे जेवण केल्यानंतर मी प्रायव्हेट क्लिनिकवर बसायचे, कारण हॉस्पिटलच्या नोकरीव्यतिरिक्त मी प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा बनवले होते, ज्या क्लिनिकमध्ये मी गरिबांचा मोफत उपचार करत होते. क्लिनिकवरून आल्यानंतर संध्याकाळी चहा पिऊन मी परत हॉस्पिटलमध्ये जात होते. कधीकधी माझे पती तक्रार करायचे की चेतना, तू तुझ्या आयुष्याला इतके व्यस्त करून टाकले आहे की माझ्यासाठी तुला वेळच नाही. शेवटी मलासुद्धा तुझी गरज भासते चेतना. पण माझे पती खूप चांगले होते. मी त्यांना लगेच मनवत होते आणि ते सुद्धा मला समजून घेत होते. जीवनाचा हाच दिनक्रम चालू होता. काही दिवस असेच निघून गेले. मला अशी कोणतीच गोष्ट नजरेत पडली नाही, त्यामुळे मी सुद्धा निर्धास्त झाले होते. पण सखू माझ्याजवळ आली आणि म्हणाली की मॅडम, तुम्ही माझं ऐका. तुम्ही तुमची ड्युटी रात्रीची न करता दिवसाची करा, कारण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या वाट्याची शिक्षा मला सहन करावी लागते. सखू यावेळेस खूप रागात म्हणत होती आणि तिचे बोलणे झाल्यानंतर ती तिथून निघून गेली होती.
तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर मी तर हैराण होऊन गेले होते की माझ्या वाट्याची शिक्षा म्हणजे काय? म्हणजे ती माझ्या वाट्याचा वेळ माझ्या पतीसोबत तर नाही ना घालवत? हा विचार करताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझा पतीवरचा विश्वास डगमगायला लागला होता. पण परत मी विचार केला की नाही, असे नाही होऊ शकत. ती सखू अशीच काहीतरी म्हणत असेल, पण मला हे जाणून घ्यायला हवे की तिच्या बोलण्यामागचा हेतू नक्की काय आहे की मी नाईट शिफ्ट करू नये. मी एक डॉक्टर होते आणि मी संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे काम केले होते आणि कधीच कोणाचे उपकार देखील घेतले नव्हते. हॉस्पिटलवाले जी ड्युटी मला देत होते ती मी आनंदाने स्वीकार करत होते आणि पूर्ण निष्ठेने पार पाडत होते. आणि आत्ताच मी त्यांना सांगून ठेवले होते की मी नाईट ड्युटी करत जाईन, मला काहीच अडचण नाही. आणि म्हणूनच मी आता अचानकच दिवसाची ड्युटी घेऊ शकत नव्हते. हॉस्पिटलमध्ये माझी इमेज खराब झाली असती. इतक्या वर्षांपासून मेहनत मी करत होते, कधीच मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटले नव्हते. पूर्ण स्टाफला माझ्यावर खूप विश्वास होता, पण अशा प्रकारे मी माझ्या घराला सुद्धा तोडू शकत नव्हते. मी विचार केला की मला आता काहीतरी करावेच लागणार. सखू माझ्या घरी मागच्या 2 वर्षांपासून नोकरी करत होती आणि या 2 वर्षात कधीच तिने तक्रार केली नव्हती किंवा मी तिला काही बोलले होते. ती एक विधवा स्त्री होती, जिला 3 मुलं होती, ज्यांना सांभाळण्यासाठी ती माझ्या घरी नोकरी करत होती. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितले की तुला 24 तास इथेच राहावे लागेल. तिला तिच्या मुलांची काळजी नव्हती, कारण तिच्या मुलांना सांभाळण्यासाठी सखूचे आई वडील होते आणि ते गावाला राहत होते. ती एकटीच आमच्या घरी शहरात राहत होती. जे पैसे तिला मिळत होते ते तिच्या आईवडिलांना आणि तिच्या मुलांसाठी ती पाठवत होती. मी तिला किती वेळा तरी म्हणाले होते की तिची इच्छा असेल तर ती तिच्या मुलांना सुद्धा राहायला इकडे बोलावू शकते, जिथे ती राहते तिथे तिची मुलं सुद्धा राहतील. पण माहिती नाही काय गोष्ट होती की ती नेहमी त्या गोष्टीला नकारच देत होती. तिच्यासोबत दिवस चांगले जात होते. आजपर्यंत तिच्याकडून कोणतीच तक्रार आली नव्हती. पण मागच्या काही दिवसांपासून मी पाहत होते की तिचे वागणे आता विचित्र व्हायला लागले होते. ती फक्त मला एकच गोष्ट वारंवार सांगत होती की मॅडम, तुम्ही ड्युटी दिवसाची करत जा आणि रात्रीच्या वेळी घरीच राहा. मला काहीच समजत नव्हते. नेमकं रात्रीच्या वेळी घरी असे काय घडत होते की ज्याच्यामुळे ती मला एवढं घाबरून ही गोष्ट सांगत असायची. एक दिवस असे झाले की मी ड्युटीवर होते की अचानकच एक नर्स आली आणि मला म्हणाली, तुम्हाला भेटायला कोणीतरी महिला आली आहे, जी खूप लांबून आली आहे. मी त्या नर्सला म्हणाले, ती पेशंट आहे का? काय झाले आहे तिला? तेव्हा ती नर्स म्हणाली, नाही, ती तुमची कोणीतरी नातेवाईक आहे. मी हे ऐकून हैराण झाले होते आणि तशीच तिला पाहण्यासाठी बाहेर आले. माझी कोणती नातेवाईक या वेळेला रात्रीची मला भेटायला हॉस्पिटलमध्ये येऊ शकते? मी बाहेर आले तर समोर एक अनोळखी महिला उभी होती. मी तिला हैराण होऊन विचारले की तुम्ही कोण आहात? तुम्ही मला भेटायला का आला आहात? ती म्हणाली, तुम्हीच डॉक्टर चेतना आहात का? मी म्हणाले, हो, मीच डॉक्टर चेतना आहे. बोला, तुम्हाला माझ्याजवळ काय काम आहे? माझे बोलणे ऐकून तिने एकदम तिच्या हातातल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि माझा फोटो काढून अचानकच तिथून पळून गेली. मला तर काही सेकंद काहीच कळले नाही की माझ्यासोबत नक्की काय घडले आहे. आणि जेव्हा मला कळाले तेव्हा ती तिथून माझ्यापासून दूर पळून गेली होती. मी लगेच तिच्या मागे पळत गेले की तिला विचारू शकेल की तिने माझा फोटो का घेतला आणि ती कोण आहे. पण ती माझ्यापासून खूपच दूर पळून गेली होती. मी खूप टेन्शनमध्ये परत माघारी आले आणि विचार करायला लागले की अरे देवा, हे माझ्यासोबत काय घडत आहे? कोण होती ती महिला आणि इथे का आली होती? माहीत नाही. मला आता खूप मोठ्या संकटाची जाणीव व्हायला लागली होती. जसं काही खूपच वाईट होणार आहे. माझे 6 सेन्स वारंवार मला इशारा देत होते की कदाचित माझ्या जीवनात काहीतरी नक्कीच चुकीचं होणार आहे. ही गोष्ट मला माहीत होती की मी माझ्या घरच्यांना आणि माझ्या पतीकडे खूपच दुर्लक्ष करत आहे, कारण रात्रीच्या ड्युटीमुळे मी खूपच थकून जात होते आणि दुपारीच उठत होते. जेव्हा मी झोपेतून उठत होते तेव्हा माझे पती ऑफिसला गेलेले असायचे आणि जेव्हा मी संध्याकाळी हॉस्पिटलला निघायचे तेव्हा माझे पती ऑफिसमधून घरीच आलेले असायचे.
विचित्र प्रकारे माझे आयुष्य झाले होते. कित्येक दिवसांपासून मी माझ्या पतीसोबत बोललेच नव्हते. मला या गोष्टीची जाणीव होताच मी लगेच माझा मोबाईल बाहेर काढला आणि माझ्या पतीला कॉल केला. मी विचार केला की कमीत कमी फोनवर तरी बोलू शकेल मी, पण माझे पती माझा फोनच उचलत नव्हते. मग मी त्यांच्या ऑफिसवरच्या नंबरवर कॉल केला तेव्हा त्यांच्या सेक्रेटरीने सांगितले की सर तर खूप दिवसांपासून ऑफिसला आलेच नाही. सेक्रेटरीचे हे बोलणे ऐकून मी हैराण होऊन गेले होते. मला तर हे काहीच माहिती नव्हते की ते ऑफिसला जातात की नाही, पण काळजी करण्याची ही गोष्ट होती की रोज सकाळी ते घरातून ऑफिससाठीच निघत होते. मग असे कसे ते दुसरीकडेच जाऊ शकत होते? दुसऱ्या दिवशी मी विचार केला की मी आज सुट्टीच घेते. जेव्हा ही गोष्ट मी घरी सांगितली तेव्हा सगळेच खूप खुश झाले होते. खास करून माझ्या मोलकरीण सखूच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी अशीच वॉकिंग करण्यासाठी बाहेर आले तर मी पाहिले की सखू कोणासोबत तरी फोनवर बोलत होती की डॉक्टर मॅडम आज घरीच आहे. देवाची कृपा आहे की आज तरी माझा जीव सुटला, नाहीतर मॅडमच्या वाट्याची शिक्षा मला सहन करून कदाचित माझा जीव निघून गेला असता. जेव्हा मी सखूजवळ गेले तर तिने पटकन घाबरून फोन बंद करून टाकला. मी तिला विचारले की कोणासोबत बोलत आहेस तू? तेव्हा ती म्हणायला लागली की काही नाही मॅडम, मी फक्त माझ्या मुलांच्या तब्येतीविषयी आईला विचारत होते. मला आता सखूवर संशय यायला लागला होता की तिच्या मनात नक्कीच काहीतरी काळवेर चालू आहे किंवा ती माझ्यापासून काहीतरी खूप मोठी गोष्ट लपवत आहे. असं तर असू शकत नाही ना की ती खूप मोठ्या चुकीच्या कामात पडली आहे. मी विचार केला की आज रात्री मी जागून पाहते की नेमकं रात्रीचं माझ्या घरात काय घडते. पण मला असे काहीच चुकीचे जाणवले नाही. सगळे लोक खूप आरामात झोपले होते. माझे पती माझ्या सुट्टीचे ऐकून खूप खुश झाले होते. म्हणाले, किती दिवस झालं आपण एकत्र वेळ घालवलाच नाही. मी सुद्धा विचार करत होते की माझे पती खरंच खुश आहे की खुश राहण्याचे नाटक करत आहे. मी त्यांना संशयाच्या नजरेने पाहत होते. असं तर नाही ना असू शकत की मी घरून निघाल्यानंतर माझ्या पतीचे आणि त्या मोलकरीण सखूचे माझ्या मागे चक्कर चालत असेल. मला 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मोठा मुलगा हॉस्टेलमध्ये राहून कॉलेजमध्ये शिकत होता आणि धाकटी मुलगी घरीच राहत होती, ती सुद्धा कॉलेजलाच होती. या एवढ्या मोठ्या घरात आम्ही फक्त 3घच लोक राहत होतो. त्यामुळे सगळ्या लोकांसाठीच एकच मोलकरीण ठेवली होती. त्यामुळे मी सखू व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला कामावर ठेवण्याचा विचार केला नव्हता. मी घरच्यांना 1-2 वेळा विचारले होते तेव्हा त्यांनी सखूचे खूप कौतुक केले होते की सखू एक चांगली मोलकरीण आहे, ती तिची कामे खूप चांगल्या पद्धतीने करते, त्यामुळे दुसऱ्या मोलकरीणची गरज नाही. त्यामुळे मी सुद्धा निर्धास्त झाले होते की दुसऱ्या मोलकरीणची गरज नाही. काही दिवसांपासून मी पाहत होते की सखू आणि माझी छोटी मुलगी जास्तच प्रेमाने राहू लागल्या होत्या. माझी छोटी मुलगी रेवा क्षणोक्षणी सखूच्याच आसपास असायची. कधी कधी तिच्या कमरेला मिठी मारून असायची तर कधी तिच्या गालांवर हात लावायची, तिचे गालगुच्चे घ्यायची. मला हे पाहून खूप विचित्र वाटायचे की शेवटी रेवा सखूवर एवढे प्रेम का करायला लागली होती. मी हे सुद्धा पाहत होते की रेवा तर सखूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची, तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करायची, पण सखू तिच्यापासून लांब पळायची. असो, त्या दिवशी मी दिवसभर आणि रात्रभर घरी राहून पाहिले होते. मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले नव्हते आणि क्लिनिकवर सुद्धा बसले नव्हते. मला काहीच असे वेगळे दिसले नाही, या व्यतिरिक्त की माझी मुलगी रेवा सखूजवळ जास्तच जाण्याचा प्रयत्न करत होती, पण मी या गोष्टीला दुर्लक्ष केले होते. असे पण होऊ शकते की मी घरी नसते, घरी फक्त सखूच असते, त्यामुळे तिला सखूची जास्त सवय झाली असेल किंवा दुसरी गोष्ट असू शकते. पण मी घरी राहून पाहिले होते तेव्हा मला असे काहीच जाणवले नव्हते. आता मला टेन्शन येऊ लागले होते की विचार करत होते की माहिती नाही या सखूचे ड्रामे कधी बंद होतील. दुसऱ्या दिवशीपासून माझ्या रुटीननुसार मी माझी नाईट ड्युटी स्टार्ट केली होती. 4 दिवसानंतर मी सकाळी लवकर उठले होते, कारण संध्याकाळी मला माझ्या मैत्रिणीच्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीसाठी जायचे होते. त्यामुळे मी विचार केला होता की तिच्यासाठी एक गिफ्ट खरेदी करू. त्यामुळे मी मार्केटमध्ये गेले होते.
तिथे मला एका जागी थांबावे लागले, कारण समोरच्या दृश्याने मला एकदम दगड बनवले होते. मी एकदम तिथे स्तब्ध उभी राहिले होते, कारण समोर माझे पती होते आणि एका हॉस्पिटलमध्ये जात होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची काय गरज होती? ते तर ठीकठाक होते, त्यांना काहीच त्रास नव्हता. मी सुद्धा त्यांच्या मागे मागे हॉस्पिटलमध्ये गेले. मी पाहिले की माझे पती एका खोलीच्या आत गेले. मी खिडकीमधून आतमध्ये पाहिले तर ते एका महिलेला काही पैसे देत होते. मी त्या महिलेला ओळखू शकले नाही, कारण त्या महिलेची पाठ माझ्याकडे होती. तिथे अजून एक महिला होती, तिची सुद्धा पाठ माझ्याकडेच होती. त्या महिलेला पैसे दिल्यानंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी डोळे मोठे करून मी तिला पाहत होते, कारण ती महिला दुसरी कोणी नव्हती तर सखू होती. त्या दुसऱ्या महिलेने सखूला काही पैसे दिले होते. सखूने तिला धन्यवाद केले आणि तिथून निघूनही गेली. हे सगळं काय होत होतं मला काहीच समजत नव्हतं. माझ्या पतीने आधी त्या अनोळखी महिलेला पैसे दिले, नंतर त्या अनोळखी महिलेने माझ्या पतीने दिलेल्या पैशातून थोडे पैसे सखूला दिले. नक्की हे सगळं काय चालले होते? आणि जेव्हा त्या महिलेने माझ्याकडे चेहरा फिरवला तेव्हा मी दंग होऊन गेले, कारण त्या महिलेला मी कसं विसरू शकत होते? इतके दिवस निघून गेल्यानंतर सुद्धा तिचा चेहरा माझ्या डोक्यात फिट झाला होता. ही तर तीच महिला होती जिने त्या दिवशी माझा फोटो काढला होता आणि तिथून पळून गेली होती. तिचे माझ्या पतीसोबत नेमके काय संबंध होते? मी विचार केला की आत्ताच्या आत्ता तिला जाऊन विचारते, पण त्या अगोदरच त्या महिलेजवळ दुसरा कोणता तरी पुरुष आला आणि त्या दोघांनी एकमेकांशी हात मिळवला आणि तिथून निघून गेले. हे सर्व पाहून तर मला पूर्ण विश्वास झाला होता की नक्कीच माझ्या विरुद्ध काहीतरी कट कारस्थान रचलं जात आहे आणि याच्यात माझा पती, माझी मोलकरीण सखू सुद्धा मिळालेली आहेत. आता मी निर्णय घेतला होता की दोघांना मी रंगे हात पकडूनच राहणार. रात्रीच्या वेळी जेव्हा मी नाईट ड्युटीसाठी जायला लागले तेव्हा त्यावेळी माझे पतीसुद्धा ऑफिसवरून आले होते आणि मला म्हणाले की मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. मला एका महत्त्वाच्या कामासाठी शहरातून बाहेर जायचे आहे. मला टेन्शन आले होते, कारण जर माझे पती बाहेर गेले तर मी त्यांना रंगे हात कशी पकडू शकणार होते. पण नंतर परत मी विचार केला की जाऊ दे, आज नाही तर नाही, पण परत कधीतरी मी याचे सत्य बाहेर काढणारच. हॉस्पिटलमध्ये मी माझ्या विचारातच बुडालेले होते. विचार करून करून माझे डोके फुटायला लागले होते. माझे डोके खूप वाईटरित्या दुखायला लागले होते. सर्जन डॉक्टर जेव्हा राऊंडवर आले तेव्हा माझी खराब तब्येत पाहून मला म्हणाले, मला वाटते की तुम्ही नाईट ड्युटी करू शकणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला घरी जायला हवे. माझे डोके इतके दुखत होते की मला सुद्धा वाटत होते की मी इथे अजून जास्त वेळ नाही थांबू शकणार, नाहीतर माझी तब्येत अजूनच जास्त खराब होईल. मी माझ्या जागेवर दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली आणि न सांगताच घरी निघून आले. याआधी मी कधीच अचानक अशी रात्री घरी आले नव्हते. दरवाजा आतून लॉक होता. मी विचार केला, त्या लोकांना जागवण्यापेक्षा मी स्वतःच माझ्या पर्समध्ये ठेवलेल्या चावीने लॉक खोलते. आतमध्ये गेल्यानंतर मला लगेच अंदाज आला की कदाचित माझे पती अजून घरीच परत आले नव्हते, कारण त्यांची गाडी बाहेर नव्हती. मी माझ्या खोलीकडे जायला लागले की अचानक मला वरतून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून मी पळत पळत वरती गेले तर ओरडण्याचा आवाज अजूनसुद्धा माझ्या छोट्या मुलीच्या खोलीतून येत होता. मी पटकन पुढे होऊन दरवाजा खोलला, पण समोरचे दृश्य पाहून मी स्वतः ओरडायला लागले, कारण ते दृश्यच असे होते ज्याच्यामुळे माझ्या अंगावर काटा उभा राहिला होता. मी पाहत होते की माझी छोटी मुलगी माझ्या मोलकरीणला वाईटरित्या मारत होती आणि तो ओरडण्याचा आवाज सुद्धा माझ्या मोलकरीण सखूचाच होता. मी पटकन पुढे झाले आणि माझ्या मुलीला बाजूला केले. तेव्हा ती सुद्धा मला पाहिल्यानंतर टेन्शनमध्ये आली. सखू पटकन माझ्या पाठीमागे लपून बसली आणि म्हणाली, बघितलं ना मॅडम, त्यामुळे मी तुम्हाला म्हणत होते की तुम्ही नाईट ड्युटी करत नका जाऊ, कारण तुम्ही गेल्यानंतर असेच घडते आणि हे आजच नाही तर कित्येक दिवसांपासून होत आहे. मी माझ्या मुलीकडे खूप रागाने पाहून विचारले, तू सखूला का मारत होतीस? तिने असे काय केले आहे की तू तिला अशा पद्धतीने मारत होतीस? माझी मुलगी पुढे झाली आणि मला सुद्धा एक जोरात धक्का दिला आणि म्हणाली,
तू आमच्या मायलेकींच्या मध्ये बोलू नकोस. तू जी कोणी आहेस तू इथून पटकन निघून जा. माझ्या मुलीची अवस्था खूपच वाईट होती. मी तिला मोठमोठे डोळे करून पाहू लागले, कारण ती हे काय म्हणत होती. ती परत मला म्हणाली, मी म्हणाले ना तू इथून निघून जा. मी परत तिला म्हणाले, रेवा तू हे काय बोलत आहेस? मी तुझी आई आहे. ही सखू तुझी आई नाही अगं. मला वाटत होते की रेवा शुद्धीत नाहीये आणि एका बाजूला सखू सुद्धा खूप घाबरलेली उभी दिसत होती आणि इकडे रेवाची सुद्धा परिस्थिती खराब व्हायला लागली होती. तिने रागाच्या भरात खोलीतले सगळे सामान इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. मला वाटले की तिने स्वतःला काही नुकसान करू नये, त्यामुळे मी पटकन खाली माझ्या क्लिनिकमध्ये पळत गेले आणि झोपेचे इंजेक्शन आणले. अजून सुद्धा रेवा खूप ओरडत होती, किंचाळत होती. मी पटकन तिला झोपेचं इंजेक्शन दिले. आता ती शांतपणे बेडवर झोपली होती. हे सर्व दृश्य पाहून मला खूपच टेन्शन आले होते आणि त्यात सखूसुद्धा खूप घाबरून उभी होती. मला समजतच नव्हते की हे सगळं काय घडत होतं. मी सखूकडे पाहिले आणि तिला विचारले, हे सर्व काय आहे सखू आणि कधीपासून होत आहे? तू मला काहीच का नाही सांगितले? सखू म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत चला, मी सर्व काही तुम्हाला सांगते. सखू तिथून पटकन खाली पळून गेली, जशी काय रेवा परत तिला मारणार आहे. ती खूपच घाबरलेली होती. मी सुद्धा खूप काळजीत तिच्या मागे खाली आले तेव्हा सखू मला सांगायला लागली, हे जे काही घडत आहे ते तुम्ही आत्ताच पाहिले आहे. हे सगळं तुमच्यामुळे होत आहे मॅडम. मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही नाईट शिफ्ट करत नका जाऊ. तुम्ही रात्रीच्या वेळी घरी राहत जा, पण तुम्ही तर माझे काहीच ऐकायला तयार नव्हत्या. तुम्हाला आठवते का की तुम्ही शेवटच्या तुमच्या मुलांसोबत प्रेमाने कधी बोलल्या आहेत? त्यांच्या मनातलं तुम्ही कधी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी आहे का? सखूचे बोलणे ऐकून मी थोड्या वेळसाठी शांत बसले, कारण ती खरंच बोलत होती. मला लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची खूप हौस होती. माझं ते एक स्वप्नच होतं. त्यामुळे मी खूप मुश्किलने माझी हौस पूर्ण केली होती. माझे स्वप्न पूर्ण केले होते. माझे पती खूप चांगले होते. त्यांना माझ्या स्वप्नाबद्दल सुद्धा माहिती होते. त्यामुळे त्यांनी लग्नानंतर सुद्धा शिकण्याची परमिशन दिली होती आणि मुलं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला नोकरी करण्याची परमिशन दिली आणि सुरुवातीपासूनच माझ्या मुलांना नोकरांनीच सांभाळले आहे. मी पूर्ण प्रयत्न करत होते की मुलांना थोडा तरी वेळ द्यावा, पण एक डॉक्टर होण्याच्या नात्याने माझ्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या आणि माझा जास्तीचा वेळ हॉस्पिटलमध्येच जात होता. पण या व्यतिरिक्त सुद्धा मी कायम प्रयत्न करत होते की मी माझ्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण देईल, पण त्यांना मी जास्त वेळ देऊ शकत नव्हते. पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते आणि त्यांच्यावर प्रेम करत नव्हते. माझी मोलकरीण सखू म्हणायला लागली, रेवा हळूहळू डिप्रेशनमध्ये जायला लागली होती. तिला तिच्या आईवडिलांच्या प्रेमाची खूप जास्त गरज होती, जे तिला भेटत नव्हते, कारण तिच्या आईवडिलांना तिच्यासाठी वेळ नाहीये. ती छोटी आहे. कॉलेजमध्ये चुकीच्या संगतीत पडून तिला चुकीच्या सवयी लागल्या आहेत. तिला आईवडिलांचे प्रेम हवे आहे, पण तिला ते प्रेम भेटलेच नाही. ती मानसिकदृष्ट्या आजारी पडली आहे. ती तिच्या मनातलं सगळा राग मला मारून माझ्यावर काढते आणि त्यावेळेस तिला वाटते की मी तिची आई आहे, कारण तुम्हाला ती कधीच तिची तक्रार सांगू शकली नाही. तुम्हाला ती कधीच काही सांगू शकली नाही, त्यामुळे ती मला तिची आई समजते आणि माझ्यावरच सगळा राग काढते. आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा ती माझ्याकडे फक्त माफीच मागत नाही, तर मला ती खूप सारे पैसे सुद्धा देते आणि म्हणते की तू माझ्या आईला काहीच सांगू नको. मॅडम, मी खूप गरीब आहे हो. माझ्या 4 मुलांना आणि माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना मी एकटी सांभाळते. रात्रीच्या वेळी जी मारपीट आणि त्रास मी सहन करते ना, सकाळी जेव्हा तुमची मुलगी मला एवढे सारे पैसे देते तेव्हा मी सगळं काही विसरून जाते की रात्री मी काय त्रास सहन केला आहे. एक दिवस जेव्हा रेवा माझ्याकडे माफी मागत होती आणि मला पैसे देत होती तेव्हा मी रेवाला म्हणाले, रेवा तू माझ्यावर खूप अन्याय करत आहेस. मला तुझे आता पैसे नाही पाहिजे. मी तुझ्या आईला सर्व काही सांगणार आहे. तू एक वेडी मुलगी आहेस. तुला तुझी आई वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकेल तेव्हाच तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. वेड्यांच्या हॉस्पिटलचे नाव ऐकून रेवा खूप घाबरली होती आणि त्याच भीतीने तिने मला धमकायला सुरुवात केली होती.
की जर तू माझ्या आईला सगळं काही सांगितलं तर मी तुझा जीवच घेईल. रेवाचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे आणि हळूहळू तिला वेडेपणाचे झटके सुद्धा यायला लागले आहेत. त्यामुळे मी खूप घाबरले होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण मी तुम्हाला सगळं काही सांगू शकले नाही. तुम्हाला फक्त एवढेच म्हणत होते की तुम्ही नाईट शिफ्ट करत नका जाऊ, रात्रीच्या घरीच राहा. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला होता. मी सखूला विचारले, सखू, हे सगळं काही कधीपासून होत आहे? सखूने मला सांगितले की मॅडम, हे गेल्या 6 महिन्यांपासून घडत आहे. रेवाचा स्वभाव कधी कधी आगीसारखा तर कधी पाण्यासारखा होतो. कधी कधी ती लाडाने प्रेमाने माझ्याकडे हट्ट करते, तर कधी कधी तिचा सगळा राग माझ्यावर काढते. कधी कधी तर माझ्या हाताने जेवण करण्यासाठी हट्ट करते. ते सगळं काही ज्या मुलीची इच्छा आपल्या आईकडून करण्याची असते ते रेवा माझ्याकडून करून घेते आणि मला म्हणते की तिची आई होण्याचे नाटक कर. तिला सगळं काही आनंद द्यावा जो एक आई आपल्या मुलांना देते. आणि जेव्हा मी तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तिला नकार देते तेव्हा ती रागाने वेडी होते आणि मला मारायला लागते. सखूचे बोलणे ऐकल्यानंतर मला कळाले होते की सखू मला का म्हणत होती की मॅडम, तुमच्या वाट्याची शिक्षा मला सहन करावी लागते. कारण तो सगळा राग माझ्यासाठी होता जो माझी मुलगी रेवा सखूवर काढत होती. मी तर कधी विचारच करू शकले नव्हते की माझ्या मुलीसोबत हे सर्व काही घडत आहे. पण माझ्या पतीचा त्या दिवशी त्या महिलेला भेटण्याचा काय प्लॅन होता, जिने माझा फोटो काढला होता. आणि आता हे सर्व काही सखूशिवाय कोणीच मला सांगू शकले नसते. मी लगेचच सखूला ते प्रकरण विचारले. सखू सांगायला लागली की मॅडम, तुम्ही तर कोणतीच गोष्ट ऐकायला तयार नव्हत्या. तुमच्या मुलीची जी परिस्थिती होती मी सर्व काही तुमच्या पतीला सांगितली होती. ते एका डॉक्टरसोबत बोलले होते आणि आपल्या मुलीच्या परिस्थितीबद्दल सर्व काही त्या डॉक्टरला सांगितले होते. आणि डॉक्टरला विनंतीसुद्धा केली होती की कसंही करून माझ्या मुलीला ठीक करा. तुमच्या पतीची इच्छा नव्हती की तुम्हाला हे सर्व सांगावे आणि तुम्ही गिल्टी फील करावे. ती महिला एक मानसोपचार तज्ज्ञ होती. तुमच्या पतीने त्या महिलेला हात जोडून विनंती केली होती की माझ्या पत्नीला याबद्दल काहीच कळाले नाही पाहिजे, कारण ती सुद्धा एक डॉक्टर आहे आणि दिवसरात्र लोकांची सेवा करते. तुमचे पती म्हणत होते की माझी इच्छा आहे की माझ्या पत्नीला सर्व काही माहिती पडण्याच्या अगोदर माझी मुलगी ठीक व्हायला हवी. त्या मानसोपचार डॉक्टरने तुमच्या हॉस्पिटलचा ॲड्रेस घेतला आणि त्या दिवशीसुद्धा तुमचे पती त्या डॉक्टरला त्यांची फीस देत होते. मी त्या डॉक्टरची मदत करत होते. त्या जेव्हा कधी मला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलवायच्या तेव्हा मी तिथे जात होते आणि त्या मला तुमच्या मुलीबद्दल प्रश्नोत्तरे करत होत्या. त्यामुळे त्या दिवशी मला सुद्धा काही पैसे दिले गेले होते. तेव्हाच तुम्ही आम्हाला पाहिले असेल. एक दिवस त्या डॉक्टरने मला सांगितले की मी तुझ्या मालकीनबाईंचे काही फोटोज काढले आहेत. मला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि मी त्यांना विचारले की तुम्ही माझ्या मॅडमचे फोटो का काढले. तेव्हा ती डॉक्टर म्हणाली, मला तुझ्या मॅडमला संशयात पाडायचे आहे आणि आता ती संशयात सुद्धा पडली आहे. त्यामुळे ती आता आपल्या घरात लक्ष देईल. तिला वाटेल की काही ना काही कोणती तरी डाळ माझ्या घरात नक्की शिजत आहे आणि त्यामुळे ती तिच्या घरावर लक्ष देईल. मी तुझ्या मॅडमला काही सांगू शकत नाही कारण तुझ्या मालकाने तिला काही सांगायला नकार दिला आहे. पण अशा पद्धतीने संशयात पडून ती तिच्या मुलांवर लक्ष तरी देईल. सखूचे हे सर्व बोलणे ऐकून मला सगळे काही समजले होते. मी शर्मिंदा होऊन माझी मान खाली गेली होती. मी माझी हौस पूर्ण करता करता माझ्या मुलांकडे आणि फॅमिलीकडे दुर्लक्ष केले होते. माझी मुलगी सुरुवातीपासूनच स्वतःमध्ये मग्न राहणारी मुलगी होती आणि मी कधीच तिच्यावर लक्ष दिले नाही ज्याच्यावर तिचा अधिकार होता. पण मला माहिती नव्हते की याचा परिणाम हा होऊ शकतो. त्यावेळी मला समजले होते की आम्हा आईवडिलांना आमच्या करिअरच्या मागे एवढे सुद्धा वेडे व्हायला नाही पाहिजे की आपल्या मुलांकडेच दुर्लक्ष होईल. माझ्या पतीचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यामुळे त्यांना वाटत नव्हते की मी पस्ताव्याच्या आगीत जाळावे. त्यामुळे ते स्वतः एकटे ह्या परिस्थितीला हँडल करत होते. पण आता मला समजले होते की डॉक्टरच्या व्यतिरिक्त मला आई होण्याचे कर्तव्यसुद्धा निभवायला हवे. मी काही दिवसांसाठी सुट्टी काढली कारण मला माझ्या मुलांना आणि फॅमिलीला वेळ द्यायचा होता. आम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीला ठीक केले आणि त्या दिवशीनंतर मी दिवसाची ड्युटी करायला लागले होते.
तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.